Hello everyone, welcome to my video on the appreciation of beautiful poem from the 10th standard syllabus. Poetry is not just about word and rhyme. It is express emotions, thoughts and deep meaning in a creative way. In this video we will understand the poem, its theme, poetic advice and the message conveyed by the poet. So let's begin our journey into the world of poetry. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इयत्ता 10वी मधील जे अतिशय परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असा जो टॉपिक आहे म्हणजेच ॲप्रिसिएशन ऑफ पोएम. जर तुम्हाला इंग्लिश विषयामध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक 10वीतील इंग्लिश विषयातील प्रत्येक पोएमचं ॲप्रिसिएशन हे तोंडपाठ असलं पाहिजे. कारण जर तुम्हाला परीक्षेमध्ये ॲप्रिसिएशन व्यवस्थित लिहायचं असेल तर तुम्हाला ते पाठ असणं खूप आवश्यक आहे. कारण या प्रश्नासाठी तुम्हाला 5 मार्क दिल्या जातात. तर या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इयत्ता 10वी मधील जे महत्त्वपूर्ण अशा 3 पोएम्स आहेत त्या म्हणजे 1.1 अ टीनेजर्स प्रेयर, त्यानंतर 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली आणि 2.3 द ट्विन्स, या तिन्ही महत्त्वपूर्ण पोएमचं आपण या ठिकाणी ॲप्रिसिएशनचं ॲनालिसिस करणार आहोत. मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी सेंट्रल आयडिया लिहून दिलेली आहे, तेव्हा तुम्ही ती तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा आणि ती लर्न करा. तर कविता म्हणजे फक्त राईम स्कीम नसून ती भावना, विचार आणि संदेश व्यक्त करण्याचा सुंदर असा मार्ग असतो. चला तर मग जास्त आपण वेळ न लावता या आपल्या टॉपिककडं वळूयात. ॲप्रिसिएशन ऑफ अ टीनेजर्स प्रेयर. यात अगोदर आपण अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचं ॲप्रिसिएशन बघूयात. बघा, टायटल अ टीनेजर्स प्रेयर. The name of the poet is J. Moss. Rhyme scheme. The rhyme scheme of the poem is ABCB. Figure of speech, apostrophe, inversion, metaphor. या ठिकाणी कवितेचे अलंकार apostrophe, inversion आणि metaphor. Theme or central idea. कवितेची मध्यवर्ती कल्पना. बघा, the central idea of this poem is the boy want to make good decisions every single day of his life. He wants to be successful in his life. He prays to God, grant me the strength to say no to the temptations that come his way and always stay by his side. तर तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये ह्या प्रकारे जर तुम्ही ॲप्रिसिएशन लिहिलात व्यवस्थित तर तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी मार्क पडण्यासाठी मदत मिळेल. चला तर मग दुसरी कविता बघूयात. बघा, कवितेचं नाव आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. टायटल ऑफ दिस पोएम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली. नेम ऑफ द पोएट. दिस पोएम वॉज रिटन बाय the poet Pablo Neruda. Rhyme scheme. There is no rhyme scheme in the poem. It is written by free verse. तर ज्या पोएममध्ये राईम स्कीम नसते त्या कवितेला आपण फ्री वर्स असं लिहितो. फिगर ऑफ स्पीच, रिपिटेशन, अँटिथिसिस, ॲपोस्ट्रॉफी. थीम, सेंट्रल आयडिया. अ पर्सन डज नॉट डाय ओनली वेन द बॉडी स्टॉप वर्किंग. When we stop doing life, we stop learning, stop enjoying little things, stop taking risk and stop following our dreams. तर अशा प्रकारे यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचं आपल्याला ॲप्रिसिएशन लिहिता येईल. चला तर मग पुढच्या कवितेचं ॲप्रिसिएशन बघूयात. कवितेचं नाव आहे द ट्विन्स. Title of the poem is The Twins. Name of the poet. The name of the poet is
Henry Sambrook Lee. Rhyme scheme. The rhyme scheme of the poem is AB, AB, CD, CD. Figure of speech, alliteration, theme or central idea. The poem shows the funny confusion caused by the twins. Looking at them, one is usually good and well behaved, while the other is naughty. It teaches us the person's character is more important than appearance. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला या तीनही कवितेचं ॲप्रिसिएशन अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये लिहिता येईल. जर तुम्ही तुमच्या इंग्लिशच्या जेवढे काही पोएम्स आहेत त्या पूर्ण कवितेचे ॲप्रिसिएशन लर्न केल्यात, पाठ करून टाकल्यात, तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला ते उत्तर लिहिणं एकदम सहज जाईल आणि तुम्हाला 5 पैकी 5 मार्क हे नक्कीच पडतील. तेव्हा पूर्ण कवितेचे ॲप्रिसिएशन पाठ करून चला आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवे नवे व्हिडिओ मिळतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.